राज्याच्या दुष्काळी भागामधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे। तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्ये महत्त्वाची घोषणा केली आहे। आतापर्यंत तब्बल 53,429 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळत होता। आता 39,999 विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर सुद्धा फेर छाननी करून शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। दुष्काळ घोषित झाल्यानंतर एकूण 12 प्रकारच्या सवलती राज्य सरकार देतं आणि यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा समावेश सुद्धा असणार आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा म्हणूयात, मात्र जी घोषणा केलेली आहे तंत्रशिक्षण मंत्र्यांनी त्याची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होती आहे? श्रद्धा, खरं तर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर जवळपास 54,000 विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला होता। ते लाभ देखील घेत होते। मात्र उर्वरित जे विद्यार्थी होते त्यांच्या फेरछाननीचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे आणि त्याचा उल्लेख देखील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर दुष्काळ जाहीर केल्यानंतर 12 सवलती दिल्या जातात। त्यापैकी शिक्षण सवलतीमध्ये देखील त्याचा लाभ देणं महत्त्वाचं असतं। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही त्याला अडचणी निर्माण होत असतात। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर दुष्काळ ठरवत असताना काही गावांचा मंडळांमध्ये समावेश नसतो। दुष्काळ ठरवत असताना मंडळांचा विचार नेमका केला जातो आणि ही गाव पातळीवरची जी मंडळे असतात त्याची देखील एक महत्त्वाचा भाग असतो। दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेकदा काही शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे देखील या शिक्षण सवलती घेता येत नाही। त्याचा देखील प्रामुख्याने विचार केला जाईल असं देखील म्हणणं यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी मांडलेलं आहे। त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतलाय। त्यामुळे दुष्काळी भागातील या सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल। सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे लागलीच या निर्णयाची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे सरकार उर्वरित विद्यार्थ्यांच्यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा आहे। अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे।